मिरज वखारबाग येथील सयाजी गार्डन हॉटेलसमोर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेले फर्निचर गोडाऊन आज आगीमध्ये भस्मसात झाले। कमलेश पासवान कृष्णा फर्निचर गोडाऊन राहणार आळतेकर हॉल मिरज यांच्या गोडाऊन बाहेरील मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या। ठिणग्या बाहेर ठेवलेल्या फर्निचरवर पडल्याने आग लागली। शेजारी असलेल्या महिलांनी आरडाओरडा करून गोडाऊनमधील कामगारांना बाहेर बोलावले। या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने आग पसरून गोडाऊनमधील लाकडी फर्निचर आगीच्या विळख्यात सापडले। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण गोडाऊनमधूनच आगीच्या भयंकर ज्वाला बाहेर पडू लागल्या। या ठिकाणी तात्काळ काही नागरिकांनी अग्निशमन दलाच्या विभागाला माहिती दिली। अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी 5 गाड्या बोलावून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला। या आगीच्या विळख्यात पत्र्याचे शेड, फर्निचर, आतील साहित्य, शेजारी असलेले नारळाचे झाड आल्याने सुमारे 15 ते 20 लाखाचे नुकसान झाले आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली। शेजारी असणाऱ्या बंगल्याचे मालक संदीप मेत्रे यांच्या घराचे एका बाजूला गोडाऊनमधील आग लागून प्लंबिंगचे पाईप तसेच बंगल्याच्या काचा, गिलावा, फरशी असा सुमारे 80,000 रुपये नुकसान झाले आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनीही पत्र्याचा काही भाग तोडल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली। स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला। रात्री 11:50 वाजण्याच्या सुमारास वखारबाग मिरज येथे कृष्णा फर्निचर पासवान यांच्या फर्निचर गोडाऊनला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील 3 गाड्या, सांगलीकडील 2 गाड्या अशा एकूण 5 गाड्यांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचं काम चालू आहे। येथील नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आग विझवण्याची मदत केली। शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आता संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे। कुलिंगचं ऑपरेशन चालू आहे असे दिसून आलेलं आहे। सदर आगीमध्ये लाकडी फर्निचर, खुर्च्या आणि त्यांचं जे 2 व्हीलर एक होती, सोफा सेट, कपाटे इत्यादी सगळे साहित्य जवळपास जळालेलं आहे।